अजित पवार यांचा अपघात हा अपघात नव्हे, घातपातच आहे. होय, घातपातच आहे. या निष्कर्षाप्रत आता रोहित पवार आलेले आहेत. रोहित पवार यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेतली, अत्यंत महत्वाची आहे, खळबळ उडून देणारी आहे. आज जवळपास 13 दिवस होऊन गेले. 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात झाला. मुंबईतून ते बारामतीला येताना बारामतीला विमान ज्यावेळी लँड होत होतं त्यावेळेस तो अपघात झाला. त्या अपघाताविषयी अनेकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. अनेकांनी संशय व्यक्त केलाय की हा अपघात खरंच अपघात आहे का घातपात आहे. तर आता रोहित पवार यांनी गेल्या 13 दिवसांमध्ये या संदर्भात जी काही डॉक्युमेंट सगळी गोळा केलेली आहे, जी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावरून त्यांनी आज जवळपास 1.25 तासाची एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अत्यंत सखोलपणे त्याची माहिती दिलेली आहे. ती माहिती ऐकल्यावरती ते या निष्कर्षाप्रत आलेले आहेत की हा घातपातच असू शकतो. अगदी ठामपणे त्यांनी काही नेत्यांचं नाव न घेता त्याच्यामध्ये इंडिकेशन दिलेली आहेत. आता थेट नाव घेता येत नाही, परंतु तो विषय इतका गंभीर आहे की आता अजित पवारांचे जे समर्थक आहेत की अजित पवार प्रेमी आहेत, त्यांना त्याविषयी शंका वाटायला लागलेली. खरंच हा अपघात नव्हे, हा घातपातच आहे. तर राजकारणामध्ये सुद्धा खळबळ आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत ना, ते अत्यंत महत्वाचे आहेत. यापूर्वी ज्यावेळेस अपघात झाला त्याच्यानंतर काही 2-2.5 तासांनी खुद्द शरद पवार यांनी हा अपघातच आहे असं विधान केलं होतं. कारण महाराष्ट्रावर त्यावेळेस हा घातपात आहे संशय व्यक्त केला गेला होता. त्याच्यामध्ये लोक एकदम टेन्स झाली होती, कार्यकर्ते थोडे संतप्त होते की असं कसं होऊ शकतं. इतकं VVIP माणूस, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या बाबतीमध्ये असा हलगर्जीपणा कसा घडू शकतो. त्याच्यामुळे अनेक जण संतापले होते. पण शरद पवारांनी प्रेस घेतली आणि सांगितलं की हा अपघातच आहे. त्यावेळेस ते वातावरण तिथं शमलं होतं. परंतु गेल्या 13 दिवसांमध्ये रोहित पवारांना त्यांची जी अस्वस्थता त्याच्या प्रेसमध्ये जाणवत होती. ज्या शंका उपस्थित केल्यात ना त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यांनी ज्या प्रेसमध्ये म्हटलेलं आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. त्यांनी म्हटलं की दादांचा प्लॅन मुंबईतून बारामतीला येण्याचा हा बाय कार होता, तो आयत्या वेळेस कसा बदलला, का बदलला, कोणी बदलला, कशासाठी बदलला, हा पहिला एक अत्यंत गंभीर मुद्दा त्याच्यात त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांनी म्हटलंय की दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा मुंबईत वेळ कसा जाईल, दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानानं जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का, हा एक संशय आहे. विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले, या प्रश्नाची उत्तर अद्यापर्यंत मिळालेली नाही आहेत. म्हणजे त्याच्यात VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिलं, ह्यात हे तांत्रिक मुद्दे काही आहेत त्याच्यामधले, त्याचा अहवाल अद्यापर्यंत मिळालेला नाही. CC फुटेज मिळत नाही. विमान लँड होताना मेडे कॉल द्यायचा असतो, परंतु शट असं त्या लेडी वैमानिकांनी म्हटलेलं होतं. म्हणजे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आणि पायलटला विमानाचा अपघात घडवायचाच होता का, हा अत्यंत गंभीर मुद्दा त्यात त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचे सर्व मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आणि या कंपनीला बाहेर देशामध्ये बंदी आहे, तर आपल्या देशामध्ये सुरू कशी, कोणाच्या मेहरबानीने ही कंपनी सुरू आहे. इतक्या VVIPंसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री या कंपनीचा वापर करतात आणि ते विमान या कंपनीची विमानं वापरत असतात, हेलिकॉप्टर वापरत असतात. जवळपास 27 विमानं या कंपनीकडे आहेत. आणि त्याच्याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली रोहित पवारांनी की त्या विमानाचं रेग्युलर मेंटेनन्स होतं का, ते मेंटेनन्स कोणत्या कंपनीकडे आहे, त्या मेंटेनन्स असलेल्या कंपनीचा सुद्धा एक कोण नेता त्याच्यात भागीदार आहे. असे अनेक गंभीर मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामुळं खळबळ उडाले आहे. परंतु मुद्दे जे उपस्थित केले ते अत्यंत जेन्युइन आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्यांनी CBI चौकशी, CID चौकशी ती स्थानिक पातळीवर चालू द्या, परंतु त्यांनी जी मागणी केलेली आहे की फ्रान्समधील आणि अमेरिकेमधील या क्षेत्रातल्या त्या तज्ज्ञ कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, ही अत्यंत महत्वाची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात का, घातपात होऊ शकतो का, तर त्यांनी इस्रायल मधल्या मोसाद ही जी गुप्तचर संघटना आहे तिचा एक दाखला दिला, तिचं एक पुस्तक दाखवलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे 2 वाक्य आहेत ती फक्त त्यांनी त्याच्यात अधोरेखित केली की एखाद्या अशा कामामध्ये इस्रायलच्या एका एजंटने सांगितलं, कुशल एजंटने, की एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवावं लागतं. हे सगळं बिटवीन द लाईन वाचा त्यातलं काय ते. म्हणजे हा सगळा अजित पवारांना संपवायचं होतं का, कोणाला संपवायचं होतं नेमकं, कोणी अजित पवारांच्या मुळावरती कोण उठलं होतं,
हे फार त्यातलं गंभीर आहे. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा अत्यंत त्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की विदर्भातील, पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवरती सही करायची होती. ती फाईल अत्यंत महत्वाची आहे म्हणून ते दादांच्या मागे लागले होते. ती फाईलवरती सही ताबडतोब आजच्या झालीच पाहिजे. दादा मंत्रालयात होते, फाईल घरी होते. मग ती फाईल मंत्रालयात येण्यासाठी उशीर लागणार होता. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक चाललंय की काय असा संशय त्याच्यामध्ये. याशिवाय दादांच्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याला त्यांना भेटायला यायचं होतं. त्यांनाही ट्रॅफिकमध्ये विलंब झाला म्हणून त्यांनाही यायला उशीर झाला. हे सगळं जाणीवपूर्वक सुरू होतं की काय असा संशय त्यांनी त्यात व्यक्त केलेला आहे. पण ती जी फाईल घरी होती ती मंत्रालयात येण्यासाठी उशीर होणार होता, त्याच्यामुळं त्या नेत्याला भेटायला उशीर झाला, फाईलवर सही करायला उशीर झाला. आणि हे सगळं जे घडलेलं आहे ते सगळं इंटेन्शनली जाणीवपूर्वक आहे की काय हा त्यांच्या एकूण त्या प्रेस कॉन्फरन्स मधला मत्यतार्थ आहे. दादांना मुंबई ते बारामती हा जो प्रवास करायचा होता तो साधारण 210 किलोमीटरचा प्रवास होता आणि त्याला फक्त 27 मिनिटं लागत होते. त्या विमानाचं सगळं त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे. ते विमानतळावरती वैमानिक किती वाजता आला, अजितदादा किती वाजता आले, पायलट किती वाजता आले, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल मेन्शन केलेलं आहे. त्या विमानाच्या बाबतीमध्ये एक फार गंभीर मुद्दा असा उपस्थित केला त्यांनी. त्या विमानाचे जे पायलट होते आणि को पायलट होते, प्रामुख्याने पायलट विषयी, ते पायलट आयत्या वेळी दोन्ही का बदलले याचं उत्तर अद्यापर्यंत कंपनीकडून त्यांना मिळालेलं नाही. आणि त्या पायलटचं आणि एकूणच त्या कंपनीचं, व्हेरस कंपनीचं जर ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर ते अत्यंत संशयास्पद आहे, अत्यंत गंभीर आहे. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी एक मुद्दा त्यात घेतला की बाहेर देशामध्ये या कंपनीला बंदी असताना आपल्याकडच्या VIP साठी या कंपनीची विमानं कशी वापरली जातात, ती कोणाची कंपनी आहे, त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, त्यांनी ते फक्त त्याच्यामध्ये अस्पष्टपणे प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं, पण त्याच्यात समजलं नाही त्याच्यामध्ये डायरेक्टर कोण आहेत. कोणाच्या तरी दबावाखाली ही विमानं वापरली जातात VIPसाठी. म्हणजे सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचा जीव सुद्धा ह्याच्यामध्ये धोक्यात आहे. हा फक्त अजितदादा गेलेत म्हणून तेवढ्या पुरता हा प्रश्न नाही, तर एका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी अशा प्रकारे धोका पत्करून जर विमान वाहतूक होत असेल, हेलिकॉप्टरने त्यांचा प्रवास होत असेल तर ती चिंतेची बाब आहे. हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय. मी सांगितलं पायलट आहे त्यावेळेस का बदलले, आणि तो पायलट जो होता त्या पायलटला विमान कंपनीचा एक नियम आहे की एकदा त्यांनी विमान प्रवास केला तो साधारण 10 ते 12 तासाचा असेल तर त्याच्यानंतर एकदा विमान प्रवास केला तर त्याला 12 तासाचा गॅप लागतो. नंतर दुसरा विमान प्रवास केला, दुसरा विमान त्याला उड्डाण करता येतं. या विमानाच्या बाबतीमध्ये जो पायलट हाँगकाँगहून आला होता त्याच पायलटला कदाचित तो तिथेच झोपला असावा आणि त्याच्यानंतर ताबडतोब ही त्याला ड्युटी लागली असावी. ही हेवी ड्युटी, थोडक्यात एक प्रकारे ही छळवणूक आहे. आणि त्याचा परिणाम हा वैमानिक विमान लँड व्हायच्या वेळेस त्याला डुलकी लागली की काय असा एक संशय त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. हा फार गंभीर मुद्दा आहे. म्हणजे पायलटच्या बाबतीमध्ये पायलटनी विमान जर धोकादायक ह्याच्यात परिस्थिती असेल तर त्यांनी मेडे कॉल द्यायला पाहिजे असतो, पण तो न देता को पायलट जी पाठक होती मुलगी, तिने सांगितलं शट शट, तिने पश्चाताप केल्यासारखा. परंतु जे सगळं रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्स मध्ये व्हायला पाहिजे असतं त्यासाठी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा बंद होते. हे फार गंभीर आहे. म्हणजे जो मुख्य पायलट आहे तो जे काही शब्द उच्चारतो विमान धोक्यात असल्यावरती ते त्याच्यामध्ये कुठेही रेकॉर्डवर आलेलं नाही. ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा फार गंभीर मुद्दा आहे. आता त्यांनी ते विमानाचं टाइम टेबल किती वाजता निघालं, किती वाजता लँड झालं, त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा जो फरक पडला लँडिंगच्या वेळेस, तर त्या 1 मिनिटामध्ये सुद्धा काय झालं नेमकं ते अद्यापपर्यंत स्पष्ट नाही. तो खरा संशयाचा भाग आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. जे विमान अपघातग्रस्त झालं ते विमान 16 वर्षापूर्वीच होतं. ते 2010ला त्याचं मॅन्युफॅक्चरिंग ते अमेरिकेत बनलेलं होतं. आणि त्यातला एक अत्यंत संशयास्पद त्यांनी केलेलं विधान ते फार आहे की हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आलं होतं. त्यांनी हे विधान केलं, हे विमान बारामतीला येण्यापूर्वी ते सुरतला जाऊन आलं होतं 2 दिवस आधी, आणि बारामतीमध्ये अजितदादांना सोडून नंतर ते वाराणसीला जाणार होतं. सुरतला जाऊन आलं होतं याचा अर्थ वेगळा निघू शकतो, ते मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही. आणि ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळी विमान कंपनीच्या डायरेक्टरने त्या संदर्भात ताबडतोब खुलासा केला की विमान अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये होतं आणि वैमानिक सुद्धा अनुभवी होता आणि जो अपघात झाला तो धुक्यामुळे झाला असण्याची शक्यता त्या विमान कंपनीच्या डायरेक्टरने व्यक्त केली. विमान कंपनीचे जे संचालक आहेत त्यांच्याविषयी सुद्धा संशय आहे.
प्रत्यक्षात धोकं होतं की नव्हतं हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. रोहित पवार म्हणतात विमानतळावरती दादांना घेण्यासाठी आलेली जी मंडळी होती त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये परिस्थिती वेगळी होती. थोडक्यामध्ये तिथे धोकं नव्हतं. मग शेवटच्या 1 मिनिटामध्ये असं काय झालं, तो एक फार गंभीर मुद्दा. त्यांनी जे 5 महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेत ना ते फार ऐकण्यासारखे आहेत. विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे एका बाजूला विमान कळलं याचं आतापर्यंत स्पष्टीकरण कंपनीकडून आलेलं नाही. 13 दिवस झालेले आहेत. त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का, मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं का, याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाहीये. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी केली जाते, ती पाहणी झाली होती का, तर त्याविषयी संशय आहे. विमानाला टेकलॉग विमानाचं टेकलॉग असतं, मग थोडक्यात विमान जसं आपण एखाद्या कारच्या बाबतीमध्ये असतं तसं, तर टेकलॉग कुठं आहे ते पण मिळत नाहीये. एअरवर्दी रिपोर्ट कुठं आहे तो पण मिळत नाहीये. विमानाचा रुटीन मेंटेनन्स झालं नव्हतं का, ते कोणी केलं होतं, विमानाचे हँगर सीसीटीव्ही कुठे आहेत ते सुद्धा मिळत नाहीयेत. विमानाचं हेवी मेंटेनन्स कधी झालं होतं त्याचा अहवाल कुठं आहे हे काहीही मिळत नाही. त्याच्यामुळं त्यांचा संशय दाट आहे. म्हणजे अशा प्रकारे 27 विमानं त्या कंपनीची आहेत परंतु त्यांचं मेंटेनन्स होत नाही आणि हीच विमानं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे वापरत असतात. हे अत्यंत चिंताजनक आहे. म्हणजे ज्यावेळेस अजितदादांचा अपघात झाला त्यावेळेस त्यांना सांत्वन करण्यासाठी म्हणून एक मंत्री आले होते घरी. ते एका विमान प्रवासाने ह्याच विमान कंपनीने नांदेडला प्रवास करणार होते. तर त्यावेळेस त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला का ह्या वैमानिकाला, हाच पायलट होता तिथे, की त्याला विमान चालवता येत नव्हतं. ते जीव मुठीत धरून ते कसे बसे नांदेडला पोहोचले. हा अनुभव एका मंत्र्याने त्यांना सांगितला. म्हणजे हे किती गंभीर आहे पहा. म्हणजे एका मंत्र्याने सांगितलेलं आहे. आणि आता 13-14 दिवस होत आले पण अद्यापपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मानसिकता सरकारमध्ये दिसत नाही. फक्त सीसी फुटेज सगळे गोळा केलेले आहेत त्या संदर्भातले. म्हणजे बारामतीमध्ये ILS सिस्टीम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. प्रत्यक्षामध्ये तशी परिस्थिती नाही. म्हणजे जे पुरावे गोळा करतायत ते त्याच्याविषयी सुद्धा त्यांचा संशय आहे. याआधी याच कंपनीच्या विमानाचा 2 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता पण त्यावरती काहीही तपास झालेला नाही. 2 वर्षापूर्वीच्या त्याचा जो रिपोर्ट आला नाही तो रिपोर्ट दाबण्यात आला आहे का असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. थोडक्यामध्ये यापूर्वी याच कंपनीच्या अशाच प्रकारच्या विमानाचा जो अपघात झाला होता तो रिपोर्ट का नाही आला, 2 वर्षामध्ये यायला पाहिजे होता. ह्याचा अर्थ त्या विमान कंपनीला कोणीतरी बडा नेता फेवर करतोय. म्हणजे VSR कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी आहे, मग आपल्याकडे ते सुरू कसं, या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. VSR कंपनी संबंधात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. ते वैमानिकाच्या उड्डाणामध्ये 12 तासाचं, मी मगाशी तुम्हाला बोललो, अंतर असलं पाहिजे पण या बाबतीमध्ये तसं झालेलं दिसत नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये या विमान कंपनीचे जे पायलट आहेत त्यांच्यावरती दबाव असतो. त्याच्यामुळे कदाचित त्या विमान कंपनीचं भाडं बुडू नये किंवा आपली नोकरी जाऊ नये म्हणून तोच पायलट जो बाहेरून हाँगकाँगवरून आला होता तोच पायलट या कंपनीमध्ये आला. आणि दुसरे जे पायलट नियुक्त केले होते ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्याचा परिणाम दुसरा पर्याय पायलट द्यावा लागला. पण हे सगळं गंभीर आहे. त्यांनी एक फार महत्त्वाचं सांगितलं की अजितदादा नेहमी त्यांची सवय असायची विमानातून किंवा हेलिकॉप्टरने जाताना पायलटला ते विचारायचे आपण उड्डाण करायला हरकत नाही ना, सगळं व्यवस्थित आहे ना. इतकं सगळं म्हणजे अजितदादा त्या बाबतीमध्ये फार प्रिकॉशन घ्यायचे. नंतर पायलटने ज्यावेळेस विमान बारामतीमध्ये लँड करत होता त्यावेळेस सुरुवातीला त्याला सिग्नल मिळाला नाही म्हणून त्यांनी पुन्हा एक विमान वरती घेतलं आणि त्याचा एक राऊंड मारला. दुसऱ्या वेळेस सुद्धा त्यांनी तसं करायला हरकत नव्हतं परंतु त्यांनी ती रिस्क घेतली आणि विमान लँड करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये क्रॅश झालं. यांचं म्हणणं असं होतं की हे विमान तिथं लँड न करता ते कदाचित पुण्याच्या विमानतळावर सुद्धा लँड होऊ शकलं असतं. तितकं इंधन त्याच्यामध्ये होतं. म्हणजे रोहित पवारांनी असा थेट उल्लेख केला नाही परंतु ही आतापर्यंत आलेल्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यांनी सेकंड गो राऊंड घ्यायला काय हरकत होतं, पुन्हा एकदा विमान वरती न्यायला काय हरकत होतं, पण त्यांनी नाही. त्याला घाई होती पायलटला. का, तर तिथून ताबडतोब वाराणसीला जायचं होतं. दुसरा अत्यंत आणि वाराणसीला जाण्याचं 10 लाख भाडं होतं. ते भाडं बुडालं असतं तर त्याची नोकरी पण गेली असती, भाडं गेलं असतं. म्हणजे पायलटवरती इतका दबाव होता कंपनीचा. नंतर विमानाच्या बाबतीमध्ये त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा ह्या उपस्थित केलेला आहे की या विमानासाठी लागणारं जे इंधन असतं ते इंधन
एकदा एका विमानतळावरती ते इंधन भरल्यावरती दुसऱ्या विमानतळावरती ते भरायचं असतं. प्रत्यक्षामध्ये या विमानतळाच्या मागच्या बाजूला विमानासाठी लागणाऱ्या इंधनचे भरलेले ड्रम असायचे. म्हणजे एक प्रकारे तो बॉम्ब होते. जसं सांगितलं गेलं की विमान ज्यावेळेस खाली पडलं, क्रॅश झालं, त्यावेळेस तिथे 2-4 धमाके झाले. अनेक जण म्हणतात, आता एक कोणी आपला मंत्रीच म्हटलेले आहे की त्या विमानामध्ये बॉम्ब तर नव्हता ना. तर हे खरं वाटतं की ह्या विमान कंपनीला सवय होती की खर्च वाचवण्यासाठी त्या विमानामध्येच पुढच्या प्रवासासाठी लागणारे इंधनाचे पेट्रोलचे जे ड्रम असायचे ते भरून ठेवलेले असायचे. आणि कदाचित ते ड्रम तिथे असतील, त्याच्यामुळे अशा प्रकारे पेट्रोलचे ड्रम पेट्रोल भरणं, तुम्ही एसटी मधून जायचं म्हटलं तरी साधं 5 लिटरचा केरोसिनचा कॅन सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, का ते धोकेदायक असतं. प्रवासामध्ये कारमध्ये पेट्रोल नेत नाहीत. विमानामध्ये विमानाचं लागणारं इंधन त्याच्यामध्ये ड्रम ठेवून अशा प्रकारचं उड्डाण होत असेल तर ते किती सिरियस आहे. आणि ही कंपनी केवळ पैसे वाचवण्यासाठी म्हणून अशा प्रकारची त्यांची सवय होती. आता त्याची पण चौकशी झाली पाहिजे. विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद होती. त्यांना तेच म्हणायचंय की त्याच्यामुळे अनेक गोष्टीचा कुठेही उल्लेख आलेच नाही, समजल्याच नाहीत. त्याच्यामुळे अपघात कसा झाला हे तज्ज्ञ व्यक्ती अजूनही नेमकं त्याविषयी सुस्पष्टपणे सांगू शकत नाही. हे सगळे मुद्दे आहेत. याच्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहेत तर विमानाचं क्लिअरर इंजिनियर, क्वालिटी इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. या अपघातात जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये त्यांनी थेट कंपनीवरती, व्हीएसआर कंपनीवरती केलं की अतिरिक्त इंधन, तुम्हाला सांगितलं अतिरिक्त इंधन वाचवायचं, न्यायचं कसं, तर ते अशा प्रकारे ड्रम मध्ये भरून न्यायचे. आणि ते एक प्रकारे बॉम्ब असतात, ती रिस्क असते. या विमानाच्या बाबतीमध्ये तो प्रकार घडलेला असावा, त्याच्यामुळे विमानाचे ते स्फोट झाले असतील आणि ते विमान जळून खाक झालं. आता रोहित पवारांनी थेट मागणी केलेली आहे की या कंपनीवरच, म्हणजे या कंपनीचे मालक जे आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जन हो, हा जो रोहित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला या विषयावर काय वाटतं की राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे ह्या कंपनीच्या, आणखीन एक दुसरी कंपनी, अशा 2 कंपन्या आहेत, त्यांच्या मार्फत, त्यांच्या विमानामार्फत राज्यभर प्रवास करत असतात. अशा प्रकारे व्हीव्हीआयपीच्या बाबतीमध्ये इतका हलगर्जीपणा जर होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी गांभीर्याने त्याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी तेच म्हटलं की फक्त अजितदादांच्या बाबतीमध्ये अपघात झाला म्हणून हा विषय नाही, याची चौकशी तर सखोल व्हायलाच पाहिजे. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये हा धोका संभवतो म्हणून त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि हा 100% घातपातच असावा या निष्कर्षापर्यंत आलेले आहेत. आता याच्यावरती राजकीय गोटामध्ये खळबळ माजलेली आहे. आपण पाहूया याच्यावरती मुख्यमंत्री काय बोलतात, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ते काय बोलतात, किंवा केंद्रीय मंत्री या संदर्भामध्ये कशा प्रकारे रिॲक्ट होतात. कारण हा मुद्दा जो उपस्थित केला आहे, त्यांनी सांगितलं होतं 4 दिवसात मी 10 तारखेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सगळं काही बोलणार आहे अपघाताविषयी. फक्त त्या विषयावरच 3-4ची प्रेस कॉन्फरन्स होती. जरूर तुम्हाला काय वाटतं, हा घातपात आहे की अपघात आहे? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.